नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. म्हणतात ना, सरावाने माणूस परिपूर्ण होतो. अनेक प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत. एवढ्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केल्यास उद्याच्या येणाऱ्या अंतिम परीक्षेसाठी आपणास गणित भाग 2 गणित भाग 1 मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार, यात कोणतीच शंका नाही. या ठिकाणी नामवंत काही संस्था असतील, शिक्षक असतील, यशस्वी बोर्डामध्ये काम करणारे, मॉडरेटर म्हणून, चीफ मॉडरेटर म्हणून या ठिकाणी पेपर सेटिंगचं काम करणारे शिक्षक आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी या प्रश्नपत्रिका तयार केल्या गेलेल्या असतात. त्यामुळं निश्चितच चांगल्या प्रश्नांचा प्रभाव, कोणता प्रश्न कोणत्या ठिकाणी विचारला पाहिजे, कोणत्या गुणासाठी विचारला पाहिजे, याचं ज्ञान असणारे शिक्षक या पेपर सेटिंगमध्ये असतात. अशीच प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रश्न पहिल्यातला बी आपण मागच्या व्हिडिओमध्ये 6 सेमी व्यास असणाऱ्या गोलाचे पृष्ठबळ काढा असा प्रश्न आहे. आपण त्याची त्रिज्या केली नाही, परंतु या ठिकाणी 6 सेमी व्यास असं म्हटलेलं होतं. तिथं त्रिज्या समजा आणि तो प्रश्न स्वीकारा. आता आपण 6 सेमी व्यास असणाऱ्या गोलाचं पृष्ठबळ काढूया, मग त्याची त्रिज्या करून. गोलाचे पृष्ठबळ सूत्र 4 पाय r वर्ग. त्रिज्या करून घ्यायची. r बरोबर व्यासाचे निमपट व्यास भागिले 2, 6 भागिले 2 बरोबर 3 सेमी. या ठिकाणी गोलाचे पृष्ठबळ 4 पाय r वर्गमध्ये किंमत घातली. 4 पायची किंमत 3.14 ठेवली. r वर्ग 3 गुणिले 3. या ठिकाणी 3 त्रिक 9 चौक 36. 36ने 3.14ला गुणल्यानंतर या ठिकाणी 6 चौक 24ला 4 हातचे आले 2. 6 1 6 2 8. 6 त्रिक 18. इथं फुली दशकांच्या अंकाने गुणायचे आहे. 3 चौक 12 2 हातच्याला 1. 3 1 3 1 4. 3 त्रिक 9. 4 8 2 10. 8 4 12 1 13. 9 1 10 1 11. 103.04 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी दिल्यानंतर 103.04 चौसेमी. ओके, 2 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. तिसरा प्रश्न, एक कृती पूर्ण करायची आहे. 2 असतात, प्रत्येकी 3 गुण असतात. या ठिकाणी 1 सोडवायचा असतो. एकूण 6 चौकड्या असतात. प्रत्येक चौकडीमधल्या रिकाम्या जागेमध्ये योग्य अंक भरल्यास किंवा अक्षर भरल्यास त्याला अर्धा गुण देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्रिकोण ABC मध्ये ED हा कोन BACचा दुभाजक आहे. BACचा ED हा दुभाजक आहे. रेख AL लंब बाजू BC, AL बाजू BCला लंब आहे. सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. सिद्ध करण्यासाठी एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ACD, ABD भागिले ACD या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर AB भागिले AC या बाजूंच्या गुणोत्तरा इतका असतं. रेख ED हा कोन BACचा दुभाजक आहे. या ठिकाणी ED हा जर कोन दुभाजक असेल तर AB भागिले AC हा कोन त्रिकोण ABC मध्ये कोणत्या दोन बाजूंनी तयार झाला आहे त्यांचं गुणोत्तर एकावला. AB भागिले AC, पहिली रिकामी जागा AC. ओके, बरोबर. इथं DC आहे, मग खाली BD, वरती BD असणार आहे. ओके, BD भागिले DC, AB भागिले AC बरोबर BD भागिले DC, कोन दुभाजकाचं प्रमेय. आता त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADC यांची उंची AL ही समानच आहे. AL ही उंची समान आहे. ओके, त्यामुळे त्रिकोण ABD आणि ACD यांच्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. BD भागिले DC. ओके, दोन त्रिकोण या ठिकाणी समान उंचीचे असतील, दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर कोणते त्रिकोण विचारात घेतलेत? ABD आणि ACD. ABDचा पाया BD आणि ACDचा पाया DC पायांच्या प्रमाणात असतं, म्हणजे BD भागिले DC. ओके, म्हणून एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ACD बरोबर. आता या ठिकाणी कोन दुभाजकाचं प्रमेय आहे तर काय सांगतंय? BD भागिले DC, म्हणजे हाच BD भागिले DC AB भागिले ACच्या प्रमाणात आहे. म्हणजे इथं AB असणार वरती, खाली AC आहेच.
ओके, 1 आणि 2 अशा पद्धतीनं 1 आणि 2 1 आणि 2चा आधार घेतला. 2 मध्ये बीडी भागिले डीसी आहे आणि 1 मध्ये बीडी भागिले डीसी कुणाची समानता आहे? त्याची ए बी भागिले एसीची. अशा पद्धतीनं त्यानंतर इथं एकच दिलेलं आहे. आता कोणते 2 प्रश्न सोडवा. 4 असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण. आकृतीमध्ये वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असून माप कंस MBN बरोबर 60 अंश, तर खालील किमती काढा. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग बरोबर पाय आर वर्ग 22/7 पाय आणि त्रिज्या 7 आहे. 7 गुणिले 7, एका 7ला 7 गेले, 22 सत्ते 154 चौस सेमी हे या वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. ओके, त्यानंतर काय विचारलेलं आहे? एरिया वर्तुळपाकी OMBN, एरिया वर्तुळपाकी OMBN या वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ थिटा भागिले 360 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच पाय आर वर्ग. आणि हा थिटा माप कंस MBN हा 60 अंशाचा दिला आहे, म्हणजे हा कोण सुद्धा केंद्रीय कोन 60 अंशाचा आहे. केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्यात असणाऱ्या कंसाचं माप समानच असतं. त्यामुळं एरिया वर्तुळपाकी MBN बरोबर थिटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. थिटा 60 भागिले 360 पाय आर वर्ग. तर आत्ताच आपण काढलेलं आहे, तीच किंमत ठेवूया 154. 0 0 गेले. ओके, 9 1 9, 9 सक्क 54. 6 1 6, 6 6 36. ओके, आणि 154ला मग 6 भागायचं. 6 दुनी 12 उरले 3, 34 झाले. 6 चोक 24, 6 पंचे 30 उरले 34 मधनं 30 गेले, उरले 4. 6 6 36, पुन्हा उरले 4. 6 6 36 चौस सेमी. या वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ एरिया वर्तुळपाकी MBN बरोबर 25.66 चौसेमी. या ठिकाणी पुन्हा त्यातला तिसरा आहे एरिया वर्तुळपाकी MCN म्हणजे विशाल वर्तुळपाकी. आता या ठिकाणी संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आता आपण काढलेलं 154, त्यातून ही लघु वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ वजा केलं की या ठिकाणी MCN या विशाल वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ शिल्लक उरत आहे. आता आपण लघु वर्तुळपाकीचं 25.66 चौसेमी काढलं, म्हणजे 1 दशांश स्थळापर्यंत 25.66 म्हणजेच 25.7 चौसेमी. आता एरिया वर्तुळपाकी MCN बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ, म्हणजे या ठिकाणी एरिया वर्तुळपाकी MCN बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 आणि लघु वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ 25.7. ओके, मग 154.0 मधनं 25.7 वजा केले. 10 7 गेले, 3 उरले. 5 1 6, 14 6 गेले, उरले 8. हातच्या दिला 5 म्हणून 2 1 3 गेले 2, 81 बरोबर 128.3 चौसेमी. ओके, म्हणजे विशाल वर्तुळपाकी O'MCNचे क्षेत्रफळ 128.3 चौसेमी. पुढला प्रश्न आहे दुसरा, त्यातला तिसऱ्यातला बतला दुसरा. पी केंद्र आणि 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी पैकीच्या पैकी 3 पैकी 3 याचे मार्क्स मिळतात. वर्तुळ कंपासमध्ये अचूक त्रिज्या 3.4 सेंटीमीटर घेणं गरजेचं आहे. परीक्षक मोजतात 3.4 सेंटीमीटर, म्हणजे 3.5ला 1. या ठिकाणी मिली कमी. या ठिकाणी
3.4 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढलेलं आहे या ठिकाणी. ओके. वर्तुळ केंद्रापासून या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्यायचा आहे. या वर्तुळ केंद्रापासून 5.5 5.5 हे पहा या ठिकाणी 5.5 हा क्यू बिंदू घेतलेला आहे इथं. आता पी केंद्र असणारे वर्तुळ आहे. पी क्यू 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घेतलेला आहे. आता क्यू बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी पी क्यू हा रेषाखंड त्याचा लंबदुभाजक काढायचा, म्हणजे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर वर्तुळ कंपासमध्ये घ्यायचं. वरती कंस करायचा पी क्यूच्या, खाली कंस करायचा आणि यालाच छेदणारे कंस पी केंद्र घ्यायचा. त्याच अंतरानं वरती चाप मारायचा, खाली चाप मारायचा आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आणि जोडून वाढवायचे. अशा पद्धतीनं. आणि हा छेदनबिंदू जिथं पीक्यूला छेदतोय, म्हणजे पीक्यूचा तो लंबदुभाजक झाला, म्हणजे या ठिकाणी समजा एम हा बिंदू आपण घेतला, तो छेदनबिंदू पीक्यूला जिथं हे लंबदुभाजक छेदतो तिथं. आता पी एम आणि एम क्यू तेवढंच अंतर आहे, कारण तो मध्यबिंदू झाला पहा. ओके. आणि मग एम केंद्र घेऊन पी एम एवढी त्रिज्या घेतल्यात. आत्ता वर्तुळ काढायचं, अर्धवर्तुळ काढा, पूर्ण वर्तुळ काढा. आपल्याला फक्त या ठिकाणी आत्ता जे काढलेलं वर्तुळ आहे ते इथं वरती ए या ठिकाणी छेदतंय आणि खाली इथं बी या ठिकाणी छेदलं जातं आहे. आणि मग क्यू आणि ए जोडून वाढवायचे. ही स्पर्शिका झाली एक. आणि क्यू आणि बी सुद्धा जोडून वाढवायचे. या झाल्या स्पर्शिका. या ठिकाणी त्रिज्या आहे 3.4 सेंटीमीटर आणि क्यू बिंदू जो आहे तो नमूद करायची तर 5.5 सेंटीमीटर. ओके. पाहिजे तर या ठिकाणी दुसरीकडे 3.4 सेंटीमीटर त्रिज्या नोंदवा. ओके. इथं काहीतरी एस नाव द्या. पी एस 3.4 सेंटीमीटर त्रिज्या, म्हणजे या ठिकाणी कन्फ्यूज होणार नाहीचा. पी क्यू मात्र या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर आहे. ओके. अशा पद्धतीनं अचूक आकृती काढण्यात यावी, म्हणजे याचे 3 गुण सहज मिळतात. पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण पी क्यू आरमध्ये एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. जर पी क्यू बरोबर 11, पी आर बरोबर 17, पी एस बरोबर 13, तर क्यू आरची किंमत काढा. या ठिकाणी आकृती काढल्यानंतर सहज आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आरमध्ये एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. पी क्यू या ठिकाणी 11 दिलेले आहे, पी आर 17 दिलेली आहे, पी एस या ठिकाणी 13 दिलेले आहे. विचारलेले आहे क्यू आर. ओके. अपोलनीयचे प्रमेय वापरायचं. अपोलनीयच्या प्रमेयानुसार काय आहे अपोलनीयचे प्रमेय? मध्यगा पी या बिंदूतून काढलेले आहे. पी हा कोण जो आहे तो पी क्यू आणि पी आर या दोन बाजूंनी तयार झालेला आहे. अपोलनीयच्या प्रमेयानुसार त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज डाव्या बाजूला पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर मध्यगेच्या वर्गाई दुप्पट, दुसऱ्या बाजूला 2 पी एस वर्ग अधिक 2 क्यू एस आणि एस आर तेवढेच आहेत. एकाच्या वर्गाई दुप्पट 2 क्यू एस वर्ग. पी क्यू वर्ग आहे 11 वर्ग अधिक पी आर 17 वर्ग आहे. 2 गुणिले पी एस 13 वर्ग अधिक 2 क्यू एस वर्ग. 11चा वर्ग 121 म्हणून चिन्ह करायचं. 17चा वर्ग 289 बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग 169 अधिक 2 क्यू एस वर्ग. ओके. ह्या दोघांची बेरीज 9 1 10ला 0 हाच्याल 1 8 2 10 1 11 2 1 3 1 4 410 121 आणि 219 410 बरोबर 169. या ठिकाणी 13चा वर्ग आहे 169 गुणिले 2 92 18ला 8 हाच्याल 1 बेसक 12 1 13 आणि 2 1 2 1 3
338. ओके, 169 दे, 169 आहे, इथं चुकून एक लिहायचं राहून गेलं. तर पुढची पायरी 410 मधून 338 वजा करायचे, पाठीमागे येणार 338 बरोबर 2 QS वर्ग पलीकडं. त्यामुळे 410 वजा 338 बरोबर 2 QS वर्ग. 410 मधून 338 गेले 72 उरले, 10 मधून 8 गेले उरले 2, हातच्या दिला 3 1 4, 11 मधून 4 वजा केले 7 उरले, इथं पण हातच्या दिला 3 1 4, 4 4 गेले 0, 72, 2 QS वर्ग बरोबर 72. त्यामुळे या QS वर्गाची किंमत, QS वर्गाची किंमत काढताना हे 2 भागिले येणार आहे 72ला. QS वर्ग बरोबर 72 भागिले 2 36, QS वर्गाचं वरून QS 36चं 6, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन आता हे QS 6 आले, SR पण 6, त्यामुळं QSच्या दुप्पट QR आहे. ओके, त्यामुळे QR बरोबर 2 QS, QR बरोबर 2 गुणले 6 आणि QR बरोबर 12. अशा पद्धतीनं अचूक उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला पैकी मार्क्स मिळतात. या ठिकाणी चौथा आहे, सिद्ध करा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते. यालाच आपण BPT म्हणतोय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. हे प्रमेय आपण पुस्तकातलं व्यवस्थित समजावून घेऊया. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता त्रिकोण ABC आहे, BCला रेषा L समांतर आहे आणि रेषा L इतर दोन बाजूंना म्हणजे ABला P आणि ACला Q बिंदू छेदत असेल तर ही रेषा L रेषा AB आणि AC या दोन बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. हे आपलं साध्य आहे. पक्ष दिलेला आहे त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC आणि रेषा L ही बाजू ABला P मध्ये ACला Q मध्ये छेदते, तर हे दाखवायचे AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला PC आणि BQ काढावे लागणार आहे, ती काढलेली आहे. आता त्रिकोण APQ आणि त्रिकोण PBQ हे जे दोन त्रिकोण आहेत ते समान उंचीचे आहेत. म्हणजे त्रिकोण APQची ही उंची असेल तर त्रिकोण BPQची सुद्धा हीच उंची आहे, कारण हा विशाल कोण आहे त्याची उंची बाहेर पडणार. त्यामुळे हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत आणि म्हणून समान उंची या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. AP भागिले PB त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कुठल्या, APQ आणि BPQ. पहा, त्रिकोण APQ व त्रिकोण AQPQB हे समान उंची त्रिकोण आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQB बरोबर AP भागिले PB, AP भागिले PB. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात समान उंची आहेत. आता तसेच पलीकडे एरिया त्रिकोण APQ आणि एरिया त्रिकोण PQC हे सुद्धा म्हणजे APQची उंची AQ वर अशी पडणार आणि PQC हा विशाल कोण आहे तीच उंची, म्हणजे हे सुद्धा दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात म्हणजे AQ भागिले QC. ओके, पहा त्याच पद्धतीनं एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQC बरोबर AQ भागिले QC. क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात. ओके, आता त्रिकोण PQB हा PQB आणि त्रिकोण PQC हे जे दोन त्रिकोण आहेत PQB PQC हे दोन त्रिकोण या दोन समांतर रेषांमध्ये बद्ध आहेत. साहजिकच त्या ठिकाणी त्यांचा पाया बघा, PQB PQC पाया समान आहे आणि दोन समांतर बाजूमध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची सुद्धा समान असते. दोन समांतर रेषांमधलं लंबांतर बदलत नाही, म्हणून समान पाया समान उंचीचे आहेत, म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ सारखेच असणार आहेत, नमूद केले. त्रिकोण APQB व त्रिकोण PQC यांचा रेख PQ हा समान पाया आहे आणि PQ समांतर BC असल्यामुळं त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांची उंची समान आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळ समान. एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC. आता PQB आणि PQC इथं समानच आहेत. आता पहिल्याचा अंश आहे APQ, दुसऱ्याचा अंश आहे APQ. पहिल्याचा छेद आहे PQB, दुसऱ्याचा छेद PQC आहे.
अंश तोच आहे पण छेद समान आहे. त्यामुळं 1 आणि 2ची डावी बाजू पूर्णतः समान असणार आहे. कारण 1, 2 आणि 3चा आधार घेतला म्हणून एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी. म्हणजे डावी बाजू पहिल्याची डावी बाजू दुसऱ्याची समान असल्यामुळं पहिल्याची आणि दुसऱ्याची उजवी बाजू पण समान आहे. ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. म्हणून ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी 1 आणि 2 वरून. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी मित्रांच्यासाठी शेअर करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये गणित भाग 2ला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवत ही सदिच्छा. धन्यवाद.